5 ते 10 वर्ष या ठिकाणी ज्या आमदाराने या ठिकाणी सत्ता भोगली, आमदारकीची सत्ता भोगली, आमदारकी भोगली, त्या आमदाराने 5 वर्षामध्ये किंवा या 10 वर्षामध्ये आमच्या समाजाचा असेल किंवा इतरांचा सुद्धा असेल पूर्णपणे गैरविश्वास, त्याने अविश्वास केलेला आहे. या ठिकाणी आमच्या पूर्ण समाजाला त्यांनी फसवलेलं आहे. आणि मागच्या वेळी सुद्धा त्यांनी काँग्रेसमधून ज्यावेळी बीजेपीत आले त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्या बांधवांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमचा पाठीमागे पूर्णपणे उभा आहे, तुम्ही मला साथ द्या. अशा पद्धतीत त्यांनी मागच्या विधानसभा इलेक्शनला बोलले. पण त्यानंतर त्यांनी हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आम्हाला पण साहेब आश्चर्य वाटलं की हा माणूस असा कसा करू शकतो, इतकं खोटं कसा बोलू शकतो. त्यामुळे आम्हाला सुद्धा फार आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्या माणसात तर हद क्रॉस केली, मर्यादा क्रॉस केली. महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे इतके आमदार असताना, जवळजवळ 104 आमदार असताना हा एकच आमदार दिसतो जो मुस्लिमाच्या विरोधात लगातार बेताल वक्तव्य करतो. तर यांना त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट दिलंय का? यांना कोणी त्यांनी काय दिलंय का यांना कॉन्ट्रॅक्ट? व तुम्ही या अशा मुस्लिमांच्या विरोधात बोला आणि भांडण लावा. म्हणजे कुठेतरी आमदारांच्या बाबतीत आम्हाला संशय आहे की हा माणूस इतका जातीवाचक का निघालाय, इतकी आमची फसवणूक त्यांनी काय केली. आणि गेल्या वर्षी आम्हाला फसवून त्याने मतं घेतली. आता ज्या ज्या ठिकाणी ते आमच्या गावामध्ये फिरतायत, इतर ठिकाणी फिरतायत, त्या ठिकाणी फक्त शरीराने लोक त्यांच्यासोबत आहेत, आमची लोक. बाकी ते गेल्यानंतर मला फोन करतात, नवाजभाई तुम्ही या, आम्ही तुमच्या सोबत आहे, फक्त शरीराने तिथे आहे. तर ह्या गोष्टीचा सगळा विचार करता मी प्रेस आज यासाठीच बोलवली की मला फक्त आता समोर 2 दिवस राहिलेत प्रचारासाठी आणि वेळ कमी आहे. आणि तुमच्या माध्यमातून मला सर्व लोकांना, आमच्या सर्व मतदारांना, आमच्या समाजातील असतील किंवा सर्वांना असतील, की मी हेच सांगेन की सर्वांपर्यंत मी आता या 2 दिवसामध्ये पोहोचू शकणार नाही, तसं शक्य नाही. त्याच्यामुळे या आमदाराच्या कुठल्याही वक्तव्याला तुम्ही बळी पडू नका. खास करून आमच्या समाजाने या अशा फेकू आमदाराच्या कुठल्याही वक्तव्याला बळी पडू नका. तुम्ही पूर्णपणे माझ्या पाठीमागे उभे आहात हे मला सरळ सरळ दिसत आहे. तसं तुम्ही मला मतदान करा, निवडून द्या. आणि ज्या पद्धतीत माननीय मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका विकास सबका साथ, सबका साथ सबका विकास, म्हणजे हे कुठेतरी या लाडका आमदार असेल किंवा नितेश राणे असेल यांनी कुठे हे ब्रीद वाक्य त्यांचं घेतलेलं असल्याचं दिसून येत नाही. म्हणून त्याने आणखीन एकदा दिल्लीत जावं, दिल्लीत त्यांचं काय आहे मोदी साहेबांचं वाक्य ते जरा त्यांनी बघावं. आणि त्यानंतर विधानसभेमध्ये येऊन त्यांनी आपलं इथे काम आमच्या बांधवाकडे यावं आणि म्हणावं, नाही माझ्याकडनं चुकी झाली, मला ते काय माहीत नव्हतं, मला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका साथ सबका विकास.